मामजी देवळात मेले. हे कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई, दुसरं कोणाला माहिती आहे. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. मला थोरल्याकडे मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकट्या म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध नाही. म्हणला मी फुकट करतो पण त्याचं हाय एवढं तर मला आता माहिती बुडालीचे. दाव्याचं प्रवचन केल्यावर दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून बाबाला टाकला खाटाखाली. मग बाकीचे लोक त्याला म्हणतात तुम्हाला फोन कोणी घालतात तुम्हाला द्यायला मी का बळच आलो का काय. नाही. आणि मग जे बाबा हुशार राहते महाराज लोक म्हणजे काय एवढे कच्चे का 3 जिल्हे हिवाळा तिथे तिळ भरते. महाराज लोक मग पैसे तर काढले पाहिजे, पेट्रोल पुरते ते नेले पाहिजे. मग तो चप्पीवाल्याला सापडतो. चप्पी केली म्हणजे वाड्यातला. हा त्याला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ यायची. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. चुलत भाऊ म्हणजे चुलते बिलते जवळजवळ आपले मेलेच. ती पिकअपच पलटी झाली. कुठं उलातला वाडा कोणाला माहिती. 10 वर्षापूर्वी पोरीला पोराला पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जायची. फोन नव्हता तेव्हा. निरपावर रविवारी जायचं बरं का. मुंबईवाले येणार आहेत. पिकअप केली जाऊ काय पाहायला पोरगी 100. आता पोरगी पाहिला पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जातात. आता पोराची आई पोराचा बाप स्कूटीवर. ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणता आम्ही आलतो कोणाला म्हणणं का बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती कालच आणली सापडून नाही तर अजून बोंग्या होईल. काय सांगत तर माणुसकी राहिली नाही. लग्नांमध्ये भाऊबंद राहिले नाही. लॉन्सवाल्यांनी आता असं टेंडर काढलंय लग्नाचं का तुम्ही फक्त नवरा नवरीच आणा. हळद माझ्याकडं, बँड माझ्याकडं, घोडा माझ्याकडं, डीजे माझ्याकडं, जेवण माझ्याकडं, आचारी माझ्याकडं, वाढणं माझ्याकडं. तुम्ही फक्त पैसे द्या आणि नवरा नवरी घेऊन या. तुम्ही नाही आले तरी कारण पूर्वी लग्नांमध्ये 100 टोप्या लागायच्या भाऊबंधांना द्यायच्या. आदराची वागणूक होती. भाऊबंधांनी रांग घालून बसायचं. एकानं गण लावायचा दुसऱ्यानं टोप्या घालायच्या. परंपरा चांगली होती. माणसं माणसाला जपत होती. नवरदेवाच्या आईनं खाली बसायचं. हळदी कुंकाचं ताट घ्यायचं. वाड्यातल्या सगळ्या बाया बोलवायच्या. पीस राहायचा ब्लाऊज पीस आणि त्याच्यात खोबऱ्याची वाटी. सगळ्या बाया एकमेकीच्या पाया पडत होत्या. प्रेम वाढत होतं. जात्या होत्या 100 वाट्या काय फरक पडत नव्हता. 100 पीस जात होती पण माणसं आपुलकीनं लग्नाजवळ येत होते. आज नवरदेवाची आई मस्त लांब कुकू लावी ती नदबीत घालून चांगली आणि लुगड्याची पिठी सांभाळीत बसती. तिच्याजवळ बसाया माणूस नाही. ती एकटीच बसती. कोणत्या बाईनं काय आणलं तेवढं पाहती. कुणी नाही कुणी नाही. महाराज 3 बहिणींची 3 दिवस चर्चा चालती वर कोणी ओवाळायचा. इतके खाली विचार आलेत लोकांचे. अरे पूर्वी काय म्हणायचं माहिती का पोराचा बाप 3 जणी या 3 लुगडे आणलेत 3 ओवाळा. काय पुन्हा ही संधी नाही. आता 3 बहिणींचं फोनवर चाला तर 1.5 तास. तू ओवाळली ती का मी. ती म्हणली मी ओवाळला असता पण तुम्हाला माहिती आहे महापाप्याचा बाप बिघडेल डोक्याचा. तू म्हणतो टोकरी घे टोकरी भांडे घे. आजकाल फक्त माणसं फक्त चव जाऊ नये म्हणून माणसं कार्यालयात हजर आहेत. नाही तर माणसं मनानं एकदम भिकारी व्हायलेत. फक्त कोणी कोणाला नाव ठेवू नये बा मग तात्पुरतं आपलं. नाही तर राहिले नाही माणसं. शेजारच्या घरी स्वयंपाक होत नव्हता 3 दिवस. आपल्या घरी लग्न असल्यावर आपल्या अंगणात मांडवाची लाकडं पडली तेव्हा शेजारच्यांना कळलं ते लगीन आहे का काय. इतके वाईट दिवस आले लोकांवर. घरांमध्ये माणसं राहणार नाही. 1 दावे बिवे बंद होणार. 3 नोकरी मिळणार नाही.
आणि नोकरी हे सध्याच्या काळात आमिष आहे. ऐका, प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यापकता वाढली. तुम्हाला नोकरी कुठून द्यायची? 36 जिल्हे, 36 पोरं कलेक्टर होतील ना. MPSCला 900 बसलेत. नोकरी मिळणार नाही. मिळेल तो व्यवसाय करा, मिळेल तो व्यवसाय करा आणि हा प्रश्न सोडवा. मिळेल तो व्यवसाय करा पण हा प्रश्न सोडवा. केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग रात्री 5 रुपयासाठी 2:30ला उठतंय. त्यानं हायवेला गुंठा जमीन घेतली. एक गाई शेतकऱ्याला एवढं पाणी असून पोसानं, तो लाल गायांवाला 200 गाय आहेत, बरगडी दिसन. मान नाही, अपमान नाही, कष्ट करणे, तब्येती टोले जंग, इस्टेट भरपूर, तुपे नुसतं तूप. आपली एक गाई, तिला 3 दिवस पाणी नाही, पोर गेलं प्रचाराला, गाई खुट्यात गुंतून मेली. पोराची आई बचत गटात अध्यक्ष झाली. पोराचा बाप नुसता साखरपुड्या वय एवढी भर लग्न मोडीत हिंडतोय. आणि संध्याकाळी आला का बांधा उभा, काय गवत आहे. अरे मग येळा घे, का हिंडतो काय बोंबलत. लगेच त्याचं शिंगरू येणार बिनमिशीचं. शेतीला नियोजन नाही. त्याचा बाप चपटी मारेल. याला उपाय काय? त्या पोरेच्या तोंडात गोवा, विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्याची आईचा सल्ला मीटिंगवरून आली. हे पप्प्या म्हणतो ते खरंय, काय आपल्याकडे माणसं नाही आणि परवडतही नाही आणि आपल्या घरात कोणी करायलाही नाही. पप्प्या म्हणतोय तसंच करा, ठोकून टाका आणि पप्प्याला काळी पिवळी घेऊन द्या. शिटवाईन म्हणजे पप्प्या इकली 10 गुंठे, घेतली काळी पिवळी, पिवळी गेली आणि पप्प्या गेला, घराची लाल झाली. आता काय माहिती नाही भाऊ, त्याला नम्रताच लागते. असं चालत नाही. घरात माणसं राहणार नाही, बायको मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही. पण पाया पडून सांगतो, 5वी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे. जरा कळ काढा पुढे. आता हे थोडे दिवस जाऊ द्या, हे नोकरीवाल्यांची ही जरा सगळी मंडळी घमेंडी ते जाऊ द्या. पण काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देणार आहे. आणि नाही पिकली तरी किंमत दुप्पट आहे. दुप्पट. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे. दुपारात 1.5 तास खाती. काय खाती तिचं तिला माहिती. आणती एवढंच पण कोसो लांबी ती. तिला म्हणलं हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला आग लावा. आता काय बोलायचा प्रश्न. मोबाईल आहे तिच्याकडे, ती नवऱ्याला फोन करते, गवत न्यायला या. तो पठ्ठ्या गाडी येतोय, त्याला 300 नीला 200 किती झाले 500. आणि आपल्या गावताव त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. घरात मोबाईल आहे, चार्जरचं बोर्ड आहे, एक मस्त सगळे चॅनल आहे, TV, झोपताना TV मालिका पाहते. माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी. आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याचं. आज काय करता येता का काय? आजच्या दिवस यावर राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही, असं झालं. चालला सभेला.